मी टायगर ग्रुपच्या माध्यमातून असे समाजसेवा नेहमीच करत असतो. तर त्यातही माझ्याकडे 9 तारखेला आल्या, निवेदन घेऊन आल्या. म्हणले मला कुठंच नाही का, माझ्या भरपूर जागेवरती मी फिरून झालंय. मी 2017 पासून हा लढा देते म्हणले, पण मला काय कुठं रुजू करून घेत नाहीये. तर आयुक्त प्रत्येक वेळेसच मला उडवाउडवीचे उत्तर देते. तर त्यांनी मला ते निवेदन दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये संभाजीनगरचे आपले प्रदेश संचालकचं पत्र होतं. त्याच्यामध्ये त्यांना रुजू करून घ्या म्हणून ते 3/7/2025 ला पत्र आलेले. तरी देखील आयुक्तांनी इथल्या जाणीवपूर्वक ह्यांना रुजू करून घेतलं नाही. ह्यांचा मुलगा ज्या शाळेमध्ये संस्थेवरती जात होता तिथून त्याला हाकलून देत होते. त्याला तिथून दमदाटी करून तुझं इथं काय काम आहे रे, तू कशाला येतो रे म्हणून त्याला तिथून नेहमीच हाकलून द्यायचे. ते झालं. त्याच्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांकडे गेलो. हे काय विषय, का रुजू करून घेत नाहीयेत? एक तर ते ताई कॅन्सर पीडित आहे. तर ते आयुक्त साहेब म्हणले की सध्या संस्थेवरती जागाच नाहीये, कोणच्या जागा झाल्याच्या नंतर करू, असे मला पण उडवाउडवीचे उत्तर द्यायला लागले. पण मी त्यांना काही सोडलं नाही सहजासहजी. नंतर मला माहिती झालं ह्यांचा काहीतरी तोड पाण्याचा विषय. तर मी त्यांना जाऊन बोललो, तुम्हाला पैसे कुठं खावं हे सुद्धा कळायला नाही गेले, नाही का. त्यांनी ह्यांना काहीतरी मागणी केली ती तोड पाणी करण्याचा विषय. मी म्हणलं त्यांचं जर आत्मदहन त्यांनी केलं त्याचा सर्वस्व जबाबदारी तुम्ही जर घेत असता तर मी तुमच्यावर जबाबदारी टाकल. आमची पूर्ण टायगर ग्रुपची संघटना, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या पूर्ण मार्गदर्शन, उमेश भाऊ कोकरकर मराठवाडा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण टायगर ग्रुपची टीम त्या आयुक्तांना रात्रंदिवस ह्याचा फॉलोअप घेऊन आम्ही त्यांना गीतेताईंना न्याय मिळवून दिलेला आहे. मी सुनीता बोलून गीते, राहणार नंदापूर. मी आज आत्मदहन करणार होते कारण माझ्या मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरीचे आदेश असून देखील रुजू करून घेत नव्हते. 3/7/2025 ला संभाजीनगरवरून आदेश काढले होते की रुजू करून घ्या म्हणून. मग रोज माझा मुलगा वसंतनगर शाळेवर जात होता, पण तिथे काही रुजू करून घेत नव्हते, उडवाउडवीचे उत्तर देत होते. मग मी 9 तारखेला समाज कल्याणला येऊन सांगितलं की बाबा हे रुजू करून काही घेत नाही. मग समाज कल्याणला आल्याच्या नंतर मला तिथले आयुक्त बोलले की थोडंसं त्यांना काहीतरी ही केल्याशिवाय ते काही रुजू करून घेणार नाही. मग ते थोडेशाचा अर्थ मला कळालं. मी सांगितलं की माझ्याच्यानं काहीच करणं होत नाही. मी 2016 पासून ह्याच्यामध्ये होते आणि मला कर्करोग झालेला. मी ह्या आजाराने एवढी परेशान असून देखील मी 2016 पासून त्यांच्या वारंवार चक्र मारून मी अर्ज काढून आणली, तरी पण हे रुजू करून घेत नव्हते. मग मी 9 तारखेला आत्मदहनाची नोटीस दिली आणि त्या दिवशीच मग मी टायगर ग्रुपचे अध्यक्ष राकेश भाऊ जाधव यांना पण निवेदन केलं होतं की माझं काही काम होत बी नाही आणि कोणी करतही नाही, मला मदत करा म्हणून. मग टायगर ग्रुपच्या राकेश भाऊनी मला त्या दिवशीपासून मदत केली. त्यांनी समाज कल्याणच्या ऑफिसला जाऊन ह्यांना बोलवून हे करून म्हणजे हे केलं. आयुक्त साहेबांनी आज 23 तारखेला त्या शाळेवरून मग हे केले, जॉईन करून घेतले. जॉईन पण कसं करून घेतलंय त्यांनी, जे आम्ही त्यांना अर्ज केला होता की आज आम्हाला रुजू करून घ्या, त्याच्यावरच त्यांनी 2 शब्द लिहून दिले की आज आम्ही तुम्हाला रुजू करून घेतलं आहे. पण त्यांनी काही आम्हाला म्हणजे त्यांचं काय असं लेखी हे दिलेलं नाही, आम्ही तुम्हाला 2 दिवसानं देतो असं बोलले. आणि फक्त माझं काम राकेश भाऊमुळे झालेलं आहे, त्याच्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते.